बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे। श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, हो श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय। बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे। विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए, विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए। चमक उठे हर राह उसकी ख्वाब सच हो जाए, चमक उठे हर राह उसकी ख्वाब सच हो जाए। जिसके सर पे छाओ तेरी उसकी ये दुनिया, जिसके सर पे छाओ तेरी उसकी ये दुनिया। रुतबा उसका ऊंचा, रुतबा उसका ऊंचा जिसने तेरा नाम लिया। बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे। श्रीमंत दगडूशेठ गणपति की जय, हो गणेश उत्सव को लेकर सांसद नरेश मस्के ने शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा के साथ गणपति बप्पा का किया दर्शन। बेलापुर नेरुल सांतपाड़ा वासी में स्थित गणपति बप्पा के भक्तों व नवी मुंबई की जनता का माना आभार। गणपति बप्पा की आरती व पूजा में सांसद नरेश मस्के के साथ विजय नाहटा व अन्य मान्यवर रहे मौजूद। नवी मुंबई की जनता को शुभकामनाएं देते हुए सांसद नरेश मस्के ने अपनी प्रतिक्रिया दी है। आज 64 वर्ष या गावामध्ये गणपती बसत आहे। आमचे रोहिदास पाटील आत्ताचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की असं असं आमच्या गावामध्ये हा गणपती बसतो, तर मी त्यावेळी सांगितलेलं की ह्यावेळी नक्की त्याला भेट द्यायला येईल। खूप चांगली पद्धत आहे। मला असं वाटतं नवी मुंबईतच नाही, महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानातील एकमेव हे गाव असेल की या ठिकाणी घरगुती गणपती पण नसतो, सार्वजनिक गणपती पण नसतो। फक्त या ठिकाणी या वास्तूमध्ये हा गणपती असतो। संपूर्ण गाव मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा करत असतात। यामध्ये एक एकीचं दर्शन या ठिकाणी दिसून येतं आहे आणि याचं अनुकरण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। सर, नुकतंच आपण नगर विकास विभागामध्ये मार्गदर्शनाखाली आपली बैठक पार पडली। सर, कुठेतरी प्रकल्पग्रस्तांची आता गरज जी आहे गरजेपोटी त्यांचं नियमित होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। काय वाटतं किती मोठा दिलासा मिळणार आहे? आता दिलासा मिळणार आहे किंवा नाही हे गाववाले सांगतील, परंतु आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझ्यासोबत नाटा साहेब आहेत। आम्ही तो निवडणुकीमध्ये वचननामामध्ये सांगितलं होतं आणि ती बाब आम्ही पूर्ण केलेली आहे की जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या समवेत स्थानिक भूमिपुत्र आहेत। आमची असीम गुप्ता साहेबांकडे मीटिंग झाली। जो कायदा लागू केला होता परंतु अंमलबजावणी करता अनेक अडचणी येत होत्या, त्या अडचणी आम्ही दूर केल्या। ग्रामस्थांशी चर्चा करून छोट्या मोठ्या अटी दूर करून तो ड्राफ्ट बनवलेला आहे आणि या आठवड्याभरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे तो ड्राफ्ट जाईल आणि सही झाल्यानंतर त्या सुधारणेंसह या जी प्रकल्पग्रस्त आहेत आणि गरजेपोटी घरं बांधलेली आहेत, नवी मुंबई असेल, रायगड असेल, उरण, पनवेल या सर्व बांधवांना दिलासा मिळेल। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी गणेशोत्सवानिमित्त दिलेली एक भेट आहे। म्हणजे नरेश मस्के हे कहते नाही करके दिखाते नाही, असं मी एकटा कोणी नाही आहे। माझ्यासमोर आमची जी मंडळी आहेत या सगळ्यांच्या मेहनतीने आणि यांच्या पाठपुराव्याने ही गोष्ट सफल झालेली आहे। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।